पालघरमधील महसूल विभागाच्या अधिकाऱ्याची स्टंटबाजी समोर आली आहे। या अधिकाऱ्यानं चक्क आपल्या मुलाच्या हातात कारचं स्टेअरिंग दिलंय। मुलाचं ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे चांगलीच टीका होतीये। रत्नागिरीतील बावशेवाडी ते गुहागर बायपास रोडवर उघड्यावरती टाकलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे प्रवाशांना त्रास होतोय। दरम्यान नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। शेतकरी आणि बाजार समिती यांच्यातील अडचणी आणि त्यावरच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती उपसभापती यांच्यासोबत या परिषदेत चर्चा केली जाणार आहे। ऐन उन्हाळ्यात मराठवाड्याचा पाणी प्रश्न तापण्याची शक्यता आहे। समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 नुसारच पाणी मिळवण्याचा मराठवाडा पाणी परिषदेनं एकमतानं निर्धार केलाय। तसंच जायकवाडीवरती सतत अन्याय होत असल्याचं देखील मत पाणी परिषदेनं व्यक्त केलं। साताऱ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात T-55 CF-VD रशियन मेड असणारा रणगाडा लावण्यात आलाय। खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतः हजर राहून हा लष्करातला रणगाडा बसवून घेतला। 3 तास उभं राहून कामाची पाहणी करत उदयनराजेंनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील 6 जलस्रोतातील पाणी वापरावरती बंदी घालण्यात आली आहे। भूजल विभागाकडे केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 171 गावांमधील 205 जलस्रोतांमध्ये नायट्रेटचं प्रमाण अधिक आढळलंय। त्यामुळे ही बंदी घालण्यात आली। बदलापूर MIDC मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत। बदलापूर कर्जतला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे, त्यामुळे पथदिवे सुरू करण्याची मागणी केली जाते। मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जाते। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव असतील। शक्तिकांत दास हे प्रधान सचिव 2च्या भूमिकेत दिसणार आहेत। अवघ्या काही दिवसांवरती होळी येऊन ठेपली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील होळी निमित्तानं कोकणासह इतर जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे। यासाठी मध्य रेल्वेनं 28 होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। गाईच्या दूध खरेदी दरात येत्या 26 फेब्रुवारीपासून 1 रुपयाची वाढ होणार आहे। शेतकऱ्यांना प्रति लिटर 33 रुपये देण्याचा निर्णय सोनाईसह राज्यातील काही दूध संस्थांनी घेतलाय। डिसेंबरपर्यंत आतापर्यंत 5 वेळा दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघानं गाईच्या दूध खरेदीत 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला। यापूर्वी प्रति लिटर 30 रुपये असा दर देण्यात येत होता। आता त्यात 2 रुपयांची वाढ करून 32 रुपये प्रति लिटर असा दर करण्यात आलाय। न्यायालयाचे आदेश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कंबर कसली आहे। महापालिकेच्या 7 परिमंडळांना तुर्तास प्रत्येकी 100 टन शाडूची माती उपलब्ध करण्यात येणार असून मूर्तीकरांना 1 मार्चपासून मागणीनुसार शाडूची माती देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे। संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे असं कितीही म्हटलं तरी देखील राज्यातील अंडी उत्पादन मात्र मागणीपेक्षा फारच कमी आहे। पशुसंवर्धन विभागाच्या ढोबळ अंदाजानुसार राज्यात दररोज किमान 3 कोटी अंड्यांची गरज असते। मात्र त्यातील 1 कोटी अंडी बाहेरच्या राज्यातून मागवावी लागतात। त्यामुळे पशुसंवर्धन योजनेसाठी प्रयत्न सुरू आहे। पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेनं तयारी सुरू केली आहे। यंदाच्या पावसाळ्यात मोबाईल पंप मशीन घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय। मुंबईतील एखाद्या भागात कार्यरत पंप अचानक बंद पडल्यास वाहनावर बसवलेले हे पंप तात्काळ पाठवून पाणी उपसा करण्यात येईल। मुंबई शहर आणि उपनगरात सध्या सुरू असलेल्या विविध कामांच्या बेस्टच्या बस सेवेला चांगलाच फटका बसलाय। मेट्रो रस्त्याचं काँक्रिटीकरण, सायन पुलाची पुनर्बांधणी, नाल्यावरील पुलाची बांधणी अशा कामांमुळे बेस्टच्या 97 बसेस मार्गावरील जवळपास 189 बसेस वळवण्यात आल्या। मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेनं सर्वच रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेत कामं देखील हाती घेतली आहेत। मात्र काही भागात स्थानिक रहिवाशांकडून काँक्रिटीकरणास विरोध होतोय। आमच्या भागातील रस्ते सुस्थितीत असल्यामुळे काँक्रिटीकरण करू नये अशी काही भागातील स्थानिकांची भूमिका आहे। यंदाच्या आर्थिक वर्षाच्या 10 महिन्यात विविध सवलतींमुळे एसटी महामंडळाला 640 कोटींचा तोटा सहन करावा लागल्याचं समोर आलंय। या आर्थिक वर्षात आतापर्यंत एसटी महामंडळाला केवळ ऑगस्ट महिन्यात झालेला 22 कोटींचा नफा वगळता प्रत्येक महिन्याला तोट्याचा सामना करावा लागलाय। यामध्ये सर्वाधिक तोटा हा सप्टेंबर महिन्यात 131 कोटी तर ऑक्टोबर महिन्यात 165 कोटी इतका झालाय। मुंबईत रस्त्यावरील काँक्रिटीकरणामुळे गेल्या 2 वर्षात रस्त्यावरती खड्डे पडण्याचं प्रमाण कमी झाल्याचा दावा महापालिकेनं केलाय। त्यामुळे यंदा देखील महापालिकेनं पावसाळापूर्व आणि पावसाळ्यातील खड्डे बुजवण्याच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतलाय। ही कपात 25 ते 30% आहे। बीकेसीतील 3 व्यावसायिक वापरासाठीच्या भूखंडाच्या ई-लिलावाच्या निविदा खुल्या करण्यात आल्या। त्याला चांगला प्रतिसाद मिळालाय। या निविदेनुसार बीकेसीत लवकरच ज्युपिटर किंवा फोर्टिसचं रुग्णालय तसंच DY पाटील किंवा भारती विद्यापीठाचं महाविद्यालय उभं राहण्याची शक्यता आहे।
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून PhD अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील पात्र संशोधक विद्यार्थ्यांना एकूण 5,91,00,00,000 रुपये निधी वितरित करण्यात आलाय. शासनानं 100% अधिछात्रवृत्ती मंजूर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर निधी वितरण प्रक्रिया वेगानं सुरू करण्यात आली. मुंबईत उपकर प्राप्त इमारतींसह अनेक इमारती जुन्या झाल्या असून त्या पडण्याच्या स्थितीत आहेत. परिणामी एक इमारतीचा पुनर्विकास करण्याऐवजी सगळ्या इमारतींना एकत्र करत क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यावर म्हाडा भर देत आहे. शिवजयंतीच्या काढलेल्या सोडतीत मुहूर्तावर संगणकीय पसंतीचं घर न मिळालेल्या 1,881 अर्जदारांना सिडकोनं तळोजातील घरांचा पर्याय उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे ग्राहकात संभ्रमाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे ही घरं घ्यायची की नाही याचा निर्णय संबंधित ग्राहकांनी घ्यायचा आहे. मुंबईचा पारा सलग दुसऱ्या दिवशी 37 अंशांवरती पोहोचलाय. सांताक्रूज इथे शनिवारी 37.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान पुढचे काही दिवस तापमान चढच राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबईजवळच्या वाढवण बंदराजवळ समुद्रामध्ये कृत्रिम बेट उभारून त्यावरती विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. तसं झाल्यास समुद्रामध्ये बांधलेलं भारताचं हे पहिलं विमानतळ असेल. प्रस्तावित वाढवण विमानतळ मुंबईच्या सध्याच्या विमानतळापासून 125 किलोमीटर अंतरावरती आहे. भारतात कर्करोगाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि इतर कारणांमुळे कॅन्सरचा प्रसार वाढलाय. तर मागील काही वर्षांपासून मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. अगदी 3 महिन्यांच्या बाळामध्ये सुद्धा कॅन्सरची लागण झालेली दिसतेय. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतील ग्राहकांनाही वीज बिल आकारण्यात येणार आहे. यातील ग्राहकांना संध्याकाळी 6 ते सकाळी 9 या वेळेत वापरलेल्या विजेवरती बिल आकारावं असा प्रस्ताव महावितरणनं वीज नियामक आयोगाकडे दिलाय. राज्यातील 1 लाखांच्या वर वीज ग्राहक घराच्या छतावरती सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून वीज निर्माण करतायत. घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीज बिल 0 येत आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम सरकारतर्फे शाळांना दिली जाते. त्यानुसार 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा शुल्क प्रतिपूर्तीचा दर शिक्षण विभागानं निश्चित केलाय. यंदा शाळांना प्रति विद्यार्थी 17,670 रुपये देण्यास सरकारनं मान्यता दिली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झालंय. या कामावर आतापर्यंत एकूण 229 कोटींचा खर्च झालाय. पुणे महानगर परिवहन महामंडळातील सर्व विभागांमधील प्रशासकीय कामकाजामध्ये यापुढे मराठी भाषेचा वापर करण्यात यावा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. त्यामुळे पीएमपीचं कामकाज आता मराठीतच होणार आहे. शहराच्या काही भागांमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळून आल्यामुळे पिण्याचं शुद्ध पाण्याची गरज लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड पालिकेनं 58 खासगी आरो प्रकल्पांवरती निर्बंध घातले होते. मात्र आता हे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. ऊसाच्या उत्पादनातील घसरण, उतारातील घसरण आणि साखर निर्यातीतील परवानगी यामुळे साखरेच्या किमतीत वाढ होते. मात्र दुसरीकडे 77 साखर कारखाने बंद पडलेत. साखर उत्पादनात आतापर्यंत 50 लाख टनांची कपात झाली आहे. चारा टंचाईमुळे गुरांच्या बाजारात दर आठवड्याला विक्रीसाठी आलेल्या जनावरांची संख्या वाढताना दिसतेय. तर दुसरीकडे बैलजोडीची किंमत लाखात गेल्यामुळे बैलजोडी सांभाळणं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मागील काही दिवसांपासून तुरीच्या दरात होत असलेली घसरण तुर्तास थांबली आहे. या दरात काहीशी सुधारणा देखील झाली आहे. कारंजा बाजार समितीत 3,500 क्विंटल तुरीची आवक झाली. आणि आता एक महत्त्वाची बातमी. आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट ट्रॉफी मधला सर्वात हाय व्होल्टेज सामना आज रंगणार आहे. दुबईच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करण्याचं भारतीय संघाचं लक्ष आहे. तर हा सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपलं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा असणार आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशचा सहज पराभव करत भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार सलामी दिली आहे. तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडनं 60 धावांनी पराभूत व्हावं लागलंय. तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमधील चॅम्पियन्स करंडकचा अखेरचा सामना 2017 मध्ये अंतिम फेरीत झाला होता. यामध्ये पाकिस्ताननं भारताला नमवत करंडक जिंकलेला होता.
मात्र सलामीवीर शुभमन गिल सध्या चांगल्या लयीत आहे, तर कोहली आणि शामीकडनं सुद्धा भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. बघूयात आज काय होतं या संदर्भात आपण बघूयात. पुण्यात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ. वैभव. श्वेता, माझ्या चेहऱ्यावरचा हसू बघून केंद्रीय राज्यमंत्री नेमके काय किस्से सांगत असतील याचा अंदाज तुला बांधता येईल. भारत पाकिस्तानची मॅच आणि त्यात क्रिकेट लवर, त्यात नेता आणि आता मंत्री, असा सगळा प्रवास जरी असला तरी जो आतला क्रिकेट प्रेमी आहे किंवा क्रिकेटचा जो चाहता आहे तो सतत आतमध्ये डोक्यात भारत पाकिस्तानच्या मॅचच्या बातमीने सुद्धा एक्साइट होत असतो. त्यांच्याशी गप्पा मारू. आज भारत पाकिस्तानची मॅच आहे. असं किती वर्षानंतर होत असेल की आज काय मॅच बघायची तुमची संधी हुकते असं दिसतंय? खरं तर अगदी लहानपणापासून मला आठवते की अगदी टेस्ट सुद्धा 5-5 दिवस बघितलेले आहेत मी शाळेत असताना. नंतर वन डे आल्या, आता त्याच्या पुढे जाऊन T20 आल्यामुळे हळूहळू आता ते कमी वेळेत जास्त मजा, जास्त आनंद, हा सगळा आता पॅटर्न सुरू झाला. पण मला असं वाटतं की शेवटी भारत पाकिस्तान म्हणल्यानंतर एक उत्सुकता ही प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असते की काही झालं तुम्ही कुणालाही हारा पण पाकिस्तानला मारा, ही जी भावना असते ना ती भारत पाकिस्तान. पण तरी सुद्धा आता या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये जसं मिळेल तसं मोबाईलवरती सगळं अवेलेबल आता, त्यामुळे जसं जमेल तसं मॅच बघता येते, लाईव्ह पाहता येते, त्यामुळे तो आनंद मात्र घेतो. त्याच्यात मात्र हे नाही, तडजोड नाही. याच्या आधी असे काय किस्से केलेत? असं काही क्रिकेटचं नाव दिसलं, आठवलं किंवा एखादं ग्राउंड बघितलं की आठवतं अरे इथली काच फोडली होती, अरे ह्याच्या घरात गेलो होतो? मला आठवतंय की खरं तर लहानपणी मी नवी पेठेत आमचा एक वाडा होता, नवले वाडा, त्याच्यात आम्ही राहत होतो. त्यावेळेस मला वाटतं 1986 वगैरे असेल, बेन्सन अँड हेजेसच्या मॅचेस ऑस्ट्रेलियात चालू होत्या. आमच्या अख्ख्या 2-3 वाड्या मिळून एकच टीव्ही होता आमच्या घरमालकांच्या घरी. मी पहाटे 6 वाजता ऑस्ट्रेलियाला मॅच होत्या बघा, रवी शास्त्रीला ऑडी मिळाली होती आठवतं. तर त्यावेळेला पहाटे 6 वाजता घरमालकांच्या घरात जाऊन मॅच बघायचो, ते आणि मी दोघंच. ते त्यांना आवड होती, घरातले त्यांचे सगळे झोपलेले असायचे पण मी त्यांच्या शेजारी मांडी घालून मॅच बघायचो. आणि अशा वेळेला अनेक वेळेला ह्या क्रिकेटच्या आवडीपायी म्हणा किंवा शिक्षाही झाल्यात, काही वेळेला बोलणी खाली. काय 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 शिक्षा? शाळेत तर कधीतरी कितीतरी वेळा शाळा त्या निमित्तानं बुडवायची. मग पालकांना घेऊन ये, मग कुठल्या तरी वाड्यातल्याच एखाद्या मोठ्या पोराला घेऊन जायचं की चल भाऊ म्हणून ये, असलं खूप काही झालंय. त्याच्यामुळे खूप आठवणी आहेत. क्रिकेटच्या काही आठवणी म्हणजे भारत पाकिस्तानचा उल्लेख झाला, मला आठवतंय की एक सल ती कायम आपल्या सगळ्यांच्या मनात राहिली. चेतन शर्माच्या शेवटच्या बॉलला जावेद मिनरने जी शारजाचा सिक्सर मारला, ती एक आठवण सगळ्यांच्या मनात आहे. ती एक कटू आठवण म्हणून असं वाटलं जिंकलो आपण, शेवटच्या बॉलला 5 रन पाहिजे होते आणि फुलटॉस दिला चेतन शर्माने, जावेद मिनरने सिक्सर मारली. तो मला असं वाटतं की तेव्हापासून हे सगळं क्रिकेट मनात किंवा जाहीर किती शिवाय दिले तेव्हा ते काय प्रश्नच नाही ना. ते काय मी काय सगळ्या करोडो भारतीयांनी दिले त्यावेळेस चेतन शर्माला. पण तो चेतन शर्मा जेव्हा हॅट्रिक घेतो तेव्हा त्याचं कौतुक. शेवटी खेळ आहे त्यामुळे चालत असतं. मला अजून आठवतं की आमच्या नवी पेठेत एक पलीकडच्या बाजूला गांजवे चौकात एक वाचनालय होतं आणि म्हणजे तिथं वर्तमानपत्राचं वाचनालय. आणि आमचे मला असं वाटतं दिलीप गालिंदे त्यावेळेला तिथले शिवसेनेचे कार्यकर्ते होते, त्यांनी वाचनालय सुरू केलं. आम्ही शाळेत जायचो आणि मला खूप वेळ होतं, म्हणजे मी पुण्याच्या क्लबच्या मॅचेसचे सुद्धा स्कोअर बघायचो, रणजीचे स्कोअर बघायचो, क्रिकेटचे सगळे. आणि संध्याकाळचं त्या वाचनालयात जायचो तेव्हा सगळ्यांचे पेपर वाचून झालेलं असायचं. आणि मग डायरेक्ट शेवटचं पान उघडायचं आणि मग त्यातलं शेवटचं पान काढायचं, ते खिशात घालायचं. आणि मग रवी शास्त्री, गावस्कर पासून, गुंडाप्पा विश्वनाथ पासून, कपिल देव पासून, या सगळ्यांचे जेव्हा जेव्हा फोटो यायचे ते कात्रण करायचं आणि त्याचा एक छान एवढा मोठा जाड अल्बम बनवून ठेवला होता. मला आहे वेळ क्रिकेटच्या पहिल्यापासून. आहे का आता अल्बम? अल्बम आता तर खूप वर्ष झाली, मला शोधावं लागेल. खेळायला जायचं का? शेवटचं कधी क्रिकेट खेळलं ते? मी नीट मॅचच खेळलेत पूर्ण. नाही, क्रिकेटला 2 बॉल खेळायचे नाही, जेव्हा 2-3 जण पडतात ते खेळताना मारतात. नाही, मला तर वाटतं मी आता बऱ्याच वेळाला उद्घाटनालाही जातो सामन्यांच्या याला, मी पडलो नाही अजून कधी, पण एवढं लोक म्हणतात चांगला क्रिकेट खेळतो. त्यामुळे मला आठवतं की मॅच कधी खेळली? कोथरूडला राहायला आलो, नंतर इकडे आमची टीमच होती, त्यामुळे अगदी टुर्नामेंटला वेगवेगळ्या गावात जाऊन सुद्धा टुर्नामेंटला खेळलेलो आहे क्रिकेटची मॅच आमची टीम घेऊन. आता ते खूप आठवणी आहेत त्या क्रिकेटच्या, अशा अनेक आठवणी. तालमीत कोल्हापूरला होतो
आणि त्यावेळेला सुद्धा क्रिकेटसाठी सुद्धा सराव बुडवलेले आहेत, त्यामुळे सुद्धा वस्तादांनी शिक्षा केलेल्या आहेत. घरी दिवसभर ग्राउंडवर गेले, सांगितलंच नाही, आणि मग घरी आल्यावरती आई अनेक वेळा लय बदलला. अनेक वेळा झाले ते. नवी पेठेतच झाले ते. इंग्लिश स्कूलचं ग्राउंड होतं टिळक रोडच्या, त्या इंग्लिश स्कूलच्या ग्राउंडवरती सकाळपासून संध्याकाळपासून शनिवार रविवार तर तिथंच, आणि इतर वेळेला सुद्धा काही असलं तर क्लास असेल, शाळा असेल, बुडून क्रिकेट खेळायला घरी सुद्धा. असं ते सर्वसामान्य माणसाचं आयुष्य जगलोय, जे सगळे जगतात. आणि त्याच्यामुळे मला एक तो उलट तुम्ही आज आठवण करून दिल्यामुळे खूप ताज्या झाल्या आठवण. Nostalgic झालं का आठवण? एकदम. आता आजची टीम भारत पाकिस्तान, आता फार रेफरन्स राहतो का या सगळ्या गडबडीत? असेलच अलीकडे आता काही वर्षभरात फार 100% खूप चांगली टीम आहे आपली. आज रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे, शुभमन गिल आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की के.एल. राहुल आहे, अक्षर पटेल एक चांगला अष्टपैलू म्हणून आता पुढे आला. ऐवजी पंतला संधी मिळायला पाहिजे यार. तू दोघंही चांगले आहेत. हा, पण मला असं वाटतं की इतकं टॅलेंट भरून आपल्याकडे भरलंय ना, मग T20ला हा खेळतो, ऋषभ पंत खेळतो, वन डेला के.एल. राहुल खेळतो, टेस्टला अजून नवीन कुणाला तरी संधी दिली जाते. मला असं वाटतं संजू सॅमसंगला संधी दिली, त्यामुळे ते श्रेयस अय्यर नाही, कीपर ऍज अ कीपर आणि बॅट्समन कीपर. तर मला असं वाटतं की शेवटी भारतातलं क्रिकेट आज एका वेगळ्या उंचीवरती आहे. प्रत्येक छोट्या मुलापासून ज्येष्ठांपर्यंत मला असं वाटतं की भारत पाकिस्तान मॅच म्हटलं की बाकी सगळं सोडा, टीव्ही पुढे बसा. एक मोहम्मद शमी फुल फॉर्म मध्ये 5 विकेट घेतलेत. मोहम्मद शमी मला असं वाटतं की ब्रेक नंतर परत एकदा खूप चांगला फॉर्म मध्ये आलाय. मोहम्मद शमी, बुमराची अनुपस्थिती मला असं वाटतं की कदाचित तो भरून काढेल असं वाटतंय. अर्शदीपला चान्स मिळायला पाहिजे. आज पाकिस्तानची टीम माहिती का? खूप चांगलं ओपनिंग करू शकतो बॉलिंग. त्याचे इन स्विंगर, आउट स्विंगर खूप चांगले आहेत. म्हणजे मला असं वाटतं की खूप अर्शदीपला सुद्धा संधी द्यायला हरकत नाही. पाकिस्तानची टीम माहिती का कोण खेळतंय कोण नाही? नाही, आता नवीन फार नाही. मला तो त्यांचा हे आपला फास्ट बॉलर लेफ्ट आर्म आफ्रिदी, एक शाहीन आफ्रिदी खूप चांगली बॉलिंग करतो. मला आवड, शेवटी काही कसं खेळ आहे, पण शाहीन आफ्रिदी चांगली बॉलिंग करतो. त्याच्यानंतर तो शहा, काय नाव त्याचं, आपला फास्ट बॉलर असतो त्यांचा. एक मला वाटतं बॉलिंग साईड त्यांची खूप चांगली आहे, त्या मानाने बॅटिंग. बाबर आझम काय फार फॉर्म मध्ये तसा दिसत नाही. भारताच्या विरुद्ध खेळत नाही. आपल्या विरोधातच काय त्याचा कायम कार्यक्रम होतो. आणि बुमरा पाहिजे होता करता. खरं बुमरा पाहिजे होता. स्पिन काय फार चालत नाही आपले. अक्षर नाही, तो कुलदीप नाही. म्हणजे मागच्या मॅच मध्ये तर तसं काही फार इम्पॅक्ट दिसला नाही त्यांचा. नाही, मला वाटतं बिश्नोई सुद्धा एक चांगला बॉलर. मला वाटतं त्याला आज या स्क्वॉडमध्ये घेतला की नाही मला माहित नाही, पण तसा अक्षर पटेल आता ऑलराऊंडर म्हणून चांगला आलाय. आणि वेळेला जडेजा आहेच आहे, रवींद्र जडेजा आहेच आहे. शेवटी कुठं मॅच कशी बघणार पण आता दिवस आज सकाळी? प्रवास आज खूप शेड्यूल काय? आज दिवसभर माझा जनता दरबार असतो महिन्यातनं एकदा, एका विधानसभेचा. आज पर्वती विधानसभेचा जनता दरबार आहे दुपारपर्यंत. दुपारनंतर मी परत प्रवासात असेल. प्रवासात असल्यानंतर तेवढा जो काही टाइम असेल विमानात बघायला मिळेल का? विमानात तेच अवघड आहे. विमानात अजून नाही. आता मला असं वाटतं की मंत्री म्हणून ती सुविधा केली पाहिजे सगळ्यांसाठी. ठीक आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ आपल्या सोबत होते. त्यांच्यातला एक क्रिकेट रसिक जो आहे तुम्हाला माहिती होता. आज भारत पाकिस्तानची मॅच आहे. सगळ्यात भारी किस्से कोण सांगू शकतं पुण्यामध्ये? म्हणून आम्ही सकाळी सकाळी मुरली अण्णांना गाठलं. या आधीच्या मॅचेस, त्यांच्या वर्ल्ड कपच्या फायनल हे सगळं बघितलेलं आहे आम्ही, जेव्हा ते घरात दंगा घालतात. आज त्यांना तसं काही करता येणार नाही. फार अपूर्व संधी त्यांची हुकते. मात्र असं जरी असलं तरी इतर सगळ्या प्रेक्षकांनी या भारत पाकिस्तानच्या मॅचचा आनंद अजिबात चुकवायला नकोय. बिलकुल वैभव, आणि खूप थँक्यू. कारण मुरलीधर मोहोळ यांचं क्रिकेट प्रेम खरं तर बऱ्याच जणांना माहीत नसावं, ते आज कळलेलं आहे. किती त्यांचा अभ्यास आहे, किती आवड आहे, किती प्रेम आहे. त्यामुळे या मॅचच्या निमित्तानं आपल्याला हे कळलं. केंद्रीय राज्यमंत्री, जबाबदाऱ्या भरपूर आहेत, मात्र तरी सुद्धा त्यातनं वेळात वेळ काढून सगळेच जण आज या क्रिकेट मॅचचा आनंद